तर त्या 34व्या श्लोकामध्ये जसं म्हटलं की या चौघांचीच नावं का घेतली असेल. क्षणभर आपण असा विचार करू की द्रोणांच्या भीष्मांच्या जयद्रथांच्या कर्णन तथा ज्ञानपी योधवीरा, अन्य सगळे युद्धवीर आहेत असं पण म्हटलं आहे. पण द्रोणाचार्य, भीष्माचार्य, जयद्रथ आणि कर्ण या चौघांची नावं घेतली. त्यातल्या द्रोणाचार्याबद्दल आपण मागच्या वेळेस पाहिलं. ही 4 नावं घेताना त्यातलं जे महत्त्वाचं आहे खरं तर असं आहे, आणि भगवंत सांगतो आहे की ह्या सगळ्यांना मी पूर्वीच मारलेलं आहे. आता याचा अर्थ आपण काय घ्यायचा की कथाज्ञान या सगळ्या योधव्या मया हतान स्वम, माझ्याकडून मी त्याला मारलेलंच आहे. आणि योधवीरान त्वम जही, त्या ज्या ह्या हे सगळे युद्धवीर आहेत त्या सगळ्यांना तू ठार कर, म्हणजे तू मार, युद्ध कर. युद्धस्व जेतावशी घालण्यासपन्नात, खात्रीनं तुला ह्याच्यात विजय मिळणार आहे. माम व्यथिष्ठा, व्यथा करू नको म्हणजे भिवू नको, दुःख करू नको, तुला युद्धामध्ये सगळ्या शत्रूला तू जिंकणार आहेस असं निश्चिंतपणाने युद्ध करायला भगवंतांनी ह्या 34व्या श्लोकात सांगितलं. पण या 4 विशेष नावं घेतली. आता प्रश्न असा आहे की आपल्याला सगळ्या महाभारतातल्या कथा माहिती आहेत, नाही अशातला भाग नाही, पण तरीसुद्धा पुन्हा एकदा त्या महाभारतातल्या या चौघांबद्दलच्या कथांचं स्मरण आपण करायचं, म्हणजे मग हीच नावं भगवंतांनी का घेतली याचा उलगडा आपल्याला होईल. हे प्रसंग सगळे परिचित असले तरी आपण पाहिलं की जसं द्रोणाचार्यांचा विचार केला की इतकं अर्जुनाचं आपल्याचं गुरूंवर प्रेम आहे. मुलाला शिकवलं नाही या पण गोष्टी द्रोणाचार्यांनी अर्जुनाला शिकवल्या असं पण आपण पाहिलं आहे. सगळी शस्त्रास्त्र विद्यार्थ्यांनी दिली. पण आपण आता ह्या अशा गोष्टींचा विचार करताना द्रोणाचार्य शत्रूच्या पक्षात आहेत ना, आणि त्यामुळे भगवंताला अर्जुनाला सांगावं लागतं आहे की तू त्यांच्याशी युद्ध कर. द्रोणाचार्यांनी हे सगळं पांडवांमध्ये काही वेगळं दाखवलं नाही. जे की मुलाला शिकवलं तेच कौरवाला शिकवलं, तेच पांडवाला शिकवलं, अगदी बरोबर आहे. हे सगळं आपण मान्य केलं असलं तरी देखील आत्ता आपल्या असं लक्षात आहे की भगवंत अर्जुनाला हे सगळं सांगताना भगवंताला आणखीन एक गोष्ट त्याच्यातून सांगायची आहे की तू जरी किती म्हटलंस तरी मी जे काही ठरवतो आहे किंवा ठरवलेलं आहे तेच घडणार आहे, हे त्याला सांगायचं आहे. की तू काही असं म्हणू नकोस की माझ्याकडून त्याला मारलं जाणार आहे, मी कसा मारू, असं म्हणायचं काही कारण नाही आहे. तर तू एक लक्षात घे की जे काही मी ठरवलेलं आहे तसंच घडणार आहे. आता हे आपण आपल्या जीवनाला लावून बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला जे काही हवं आहे, जे काही घडावं असं आपल्याला वाटतं आहे, त्याच्यासाठी आपण सगळ्या गोष्टींचा प्रयत्न करायचा आहे, अगदी मनापासून करायचा आहे. पण ते तसंच्या तसं घडणार आहे की नाही, की आपल्याला हवं तसं घडेलच की नाही, हे ठरवण्याची जबाबदारी भगवंताची आहे. हे सगळ्यासाठी या श्लोकाचा आपल्याला उपयोग होईल की अर्जुनाला तो युद्ध कर सांगतो आहे, पण सगळंच जर भगवंत करणार असेल तर मला काहीच करायला नको ना. भगवंत सांगतो की मी ऑलरेडी केलेलंच आहे. मग आपल्या मनात येतं की तो जो करणार आहे तर मी कशाला करायला पाहिजे असं क्षणभर वाटेल. पण मग त्याचा अर्थ असा आहे की आपण करायचं तर सगळं आहे, पण तरी देखील आपल्या मनाला काय सांगायचं की त्याच्या मनात असेल ना तेच घडणार आहे. असा विचार केला की ह्या द्रोणाचार्यांच्या किंवा ह्या सगळ्यांची जी नावं घेतली भगवंतांनी त्याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल. आपण त्याच्यातून काय धरायचं ते कळेल. म्हणजे निमित्त तू हो, तू काळजी करू नको, तू युद्ध कर, तुला याच्यात नक्कीच विजय मिळणार आहे असं जे की सांगतोय, चिंता करू नकोस. आणि एकीकडे म्हणतात जे काही घडायचं आहे ते मीच घडवतो आहे, एकीकडे युद्ध करायला सांगतो आहे, पण काय घडणार आहे ते पण सांगतो आहे, आणि ते सगळं घडवणं माझ्या हातात आहे हे पण सांगतो आहे. या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या सत्सद विवेक बुद्धीनी आपल्याला योग्य वाटे असं प्रत्येक कर्म अगदी प्रयत्नपूर्वक चिकाटीने करायचंच आहे, आपलं कर्तव्य समजून करायचं आहे. आणि त्याच्यातून जे काही घडणार आहे ते मात्र आपण असं लक्षात घ्यायचं की ते भगवंताच्या हातात आहे, त्याला जे वाटतं आहे तेच घडणार आहे. आता जसं द्रोणाचार्यांबद्दल आपण पाहिलं तसं भीष्माचार्यांचा पण उल्लेख त्यांनी केला आहे. ते तर आजोबा आहेत. लहानपणी त्या आजोबांनी त्यांना खेळवलं आहे. पाची पांडवांचं लहानपण त्यांच्याकडे गेलेलं आहे आणि त्यांना मारणं तर शक्यच नाही अर्जुनाला, याची जाणीव भगवंताला पण आहे. पण भगवंताची किमयाच अशी आहे ना की भगवंतानी काय काय केलं. आता भगवंताला माहिती आहे की अर्जुन भीष्माचार्यांना मारू शकणार नाही,
पण तरी देखील युद्धाला समोर उभे आहेत आणि ते शत्रूच्या बाजूला आहेत आणि अर्जुनाचं पुण्याची किंवा अर्जुनाची सत्याची बाजू आहे. मग भगवंतांनी सगळी योजना आखली. काय योजना होती? तर भीष्माचार्य इच्छामरणी आहेत. आपल्याला त्यांच्याबद्दलची माहिती आहे. म्हणजे भगवंताला माहीत आहे की भीष्माचार्यांच्या मनामध्ये जेव्हा केव्हा देह ठेवण्याची इच्छा निर्माण होईल, आता ती कोणी करायची? म्हणजे तो खरा अर्जुनाचा बाण हे निमित्त आहे, पण असं काहीतरी हवं व्हायला, जसं आपण द्रोणाचार्यांची कथा पाहताना पाहिलं होतं की धर्मराजासारखा सत्य बोलणारा, ती कथा झाली आहे मागच्या वेळेस सांगून म्हणून मी उल्लेख केला नाही, पण धर्मराजासारखा खरं बोलणारा की त्याच्या तोंडून आलेला अश्वत्थामा गेला आणि मग खरंच वाटलं, स्वाभाविकच आहे द्रोणाचार्य, आणि वरती भीष्माचार्यच द्रोणाचार्याला म्हणतात की आता काय उपयोग आहे, तुमचा पुत्र गेला. आणि मग त्यांनी शस्त्र खाली ठेवलं आणि मग त्यांच्या मृत्यूच्या ज्या ह्या आहेत की शस्त्र मी खाली ठेवलं की माझा देह हे होणार, किंवा 3 त्यांनी अटी घातल्या होत्या त्या मागच्या वेळेस आपण पाहिल्या. तर असं सगळं भगवंताला बरोबर माहिती होतं. तसं भीष्माचार्यांबद्दल पण तो म्हणतो की अर्जुनाचं बाण हे निमित्त आहे. अर्जुनाच्या बाणांनी ते खरं तर भीष्माचार्यसुद्धा, म्हणजे अर्जुन जसा भीष्माचार्यांशी मनापासून लढत नाही आहे, त्याला लढणं शक्य नाही, तसं भीष्मानीच जणू काही अर्जुनाने आपल्याला मारावं म्हणून त्याच्यावर आधी बाण मारला आहे. अर्जुन मूर्छितही झालेला आहे. आणि मग अशा वेळेला काय घडलं आहे? एकीकडे अर्जुन भीष्माचार्यांवर बाण मारू शकत नाही अशी परिस्थिती असताना निमित्त करवलं आहे की भीष्माचार्यांनी अर्जुनाला मूर्छित केलं आहे बाणाने. आणि मग मात्र भगवंत आपली जी काय प्रतिज्ञा वगैरे होती ते जणू काही विसरला आहे आणि तत्क्षणी न धरी शस्त्र करी असं म्हणणारा भगवंत भीष्माचार्यांवर धावून गेलेला आहे. त्यांची प्रतिज्ञा भंग करायला, म्हणजे भगवंताची प्रतिज्ञा भंग करायला या भीष्माचार्य अर्जुनावर बाण सोडला आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे भागवतातल्या कथांचे जर आपण अर्थ लावायला घेतलं तर आपल्याला कळतं की हे सगळं भगवंत घडवतो आहे. काय घडवलं? तर नाही, अर्जुन भीष्माचार्यावर बाण मारणं शक्य नाही. आणि त्यांची तर इच्छामरणी ते आहेत आणि त्यांची इच्छा काय आहे की ह्या भगवंताला सुद्धा त्याची प्रतिज्ञा तोडायला लावू. त्यांनी म्हटलं की मी की हातात शस्त्र धरणार नाही, पण भगवंताचा प्रतिज्ञाभंग करायला लावल्याशिवाय जणू काही भीष्माचार्याला बरं वाटत नाही. आणि म्हणून इच्छामरणी भीष्माचार्यांना भगवंताकडूनच मृत्यू हवा आहे ह्यासाठी त्यांनी हे केलं आहे. आता तेही प्रतिज्ञा बोलली, हातात शस्त्र घेऊन काही भीष्माचार्याला मारलेलं नाही आहे, ते तिकडे शरपंजरी नंतर पडले. पण युद्धापूर्वी खरं असं घडलेलं आहे की युद्ध घडण्यापूर्वीच धर्मराजाने भगवंताला, श्रीकृष्णाला असं म्हटलं होतं की तू अर्जुनाला सांभाळ बरं का. मोठ्या भावाचं ह्या अर्जुनाबद्दलचं जे काही प्रेम आहे ते दाखवलं आहे आणि त्यांनी कृष्णाला म्हटलं आहे की याला युद्धामध्ये सांभाळ. तेव्हा आपल्याला आठवत असेल, आपण त्याचा उल्लेख पूर्वी केला होता अगदी पहिल्या अध्यायात, की तेव्हा भगवंतांनी धर्मराजाला असं म्हटलं होतं की अरे तुझा तो फक्त धाकटा भाऊ आहे, माझं तसं नाही आहे, माझा तो भाऊ आहे, सखा आहे, मेवणा आहे, शिष्य आहे, आणि त्यामुळे काय वाटेल ते झालं की तेही प्रसंग, माझी प्रतिज्ञा मोडायचा जरी प्रसंग माझ्यावर आला तरी मी अर्जुनाचं रक्षण करणारच, असा जणू काही भगवंतांनी धर्मराजाला शब्दच दिलेला होता. तर आत्तासुद्धा जेव्हा अर्जुन मूर्छित झाला आहे, आता हे सगळं भीष्माचार्यांनी मुद्दामच केलेलं आहे. का तर आपला इच्छा मरणाचा संकल्प आणि आपल्याला हवी असणारा भगवंताकडूनच मृत्यू हे सगळंच साधण्यासाठी केलं होतं. हेच हवं होतं भीष्माचार्यांना. वर्णन केलं आहे माऊलीने फार सुंदर ह्या प्रसंगाचं वर्णन. त्यांनी म्हटलं आहे की एखादी गाय वासराकडे येते आहे, कल्पना करा वासरू आहे आणि गाय त्या वासराकडे येते आहे, तेव्हा ते वासरू ज्या नजरेनं गाईकडे पाहिल तसे भीष्माचार्य भगवंताकडे पाहत होते. भगवंत हातात चाबूक घेऊन तिकडे गेलेला आहे, का तर भीष्माचार्य अर्जुनाला बाण मारला आहे म्हणून. पण त्याच्या त्या येण्याकडे भीष्माचार्य मात्र मोठ्या गाईच्यासारखा, गाईचं वासरावर जसं प्रेम आहे तसं पाहत होते. त्याचं वर्णन वामन पंडितांनी केलं आहे. फार सुंदर वर्णन केलं. आपल्याला काही आश्चर्य वाटतं आपल्याला की सगळी भगवंताची रचना आहे. ती भीष्माचार्याचं का ते म्हणा, असा येता देखे रथ निकट तो श्याम लहरी. भगवंताचा रथ जवळ येतो आहे, तदा गंगे याच्या हृदयी उठल्या प्रेम लहरी.
तो याच्याकडे भीष्माच्याकडे धावून आल्यावर याला खरं म्हणजे अत्यंत प्रेमाचं भरतंच आलं. आणि तथा तदा शरा ते चापा ते त्यजून वदला गदगद रवे. पुढे म्हणतात शर आणि चाप असं सगळं टाकलं, म्हणजे भीष्माचार्यांनी हातातलं सगळं टाकलं आणि मोठ्या गदगदलेल्या स्वरामध्ये ते म्हणाले, जगन्नाथे केले मज सकल लोकात बरवे. आणि बरवं म्हणजे चांगलं, सगळ्या लोकांच्यात मला त्यांनी बरवं करून टाकलं असं वर्णन केलं आहे. तर हे वाचलं की आपल्याला असं लक्षात येतं की अरे भीष्मा म्हणजे भगवंत सगळं करतो आहे म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल. आता तसंच जयद्रथाबद्दलचं सुद्धा जयद्रथाबद्दलचं सुद्धा वर्णन. माझं बंद झालं का? हां. आता ह्या श्लोक वामन पंडिताचा श्लोक पूर्वी कधीतरी मला असं वाटतं पाठ्यपुस्तकात होता, तेव्हा काही या गोष्टीचा एवढा अर्थ कळला नव्हता. पण आता लक्षात आलं की अरे आपल्या म्हणजे भीष्माचार्यांनी आपल्यासाठी भगवंताची प्रतिज्ञा मोडायला लावली. तशी काही प्रतिज्ञा मोडली, त्यांनी काही त्याच्यावरती प्रतिज्ञाभंग करून शस्त्र वापरलं नाही. पण अशा पद्धतीने आपल्या इच्छा मरणाचा विचार या भीष्माचार्यांनी केला. अर्जुन तोपर्यंत सावध झालेला आहे आणि सावध झालेल्या अर्जुनाच्या लक्षात असं आलं की आपल्यासाठी भगवंताला प्रतिज्ञा मोडावी लागते की काय, आणि म्हणून अर्जुन आणखीन त्वेषानं लढायला लागला आहे. म्हणजे ज्या भीष्माचार्यांच्या समोर अर्जुनाला युद्ध करायचं नाही असं अर्जुन म्हणत होता, तर ते तसं झालं नाही. उलट भीष्मांचा पराभव झाला. भीष्म आपल्या ह्याच्यामध्ये निघून गेले आणि ही गोष्ट दुर्योधनाच्या लक्षात आलं. दुर्योधन देखील खरं म्हणजे भीष्माचार्याला दुसरं द्यायला लागला, अशी आपण महाभारतात कथा वाचलेली आहे. त्यामुळे द्रोणाचार्यांचा जसा विषय झाला तसा भीष्माचार्यांचा पण का उल्लेख केला हे आपल्याला कळेल. आणि आत्ता म्हटलं तसं जयद्रथाचं नाव घेतलं, त्या जयद्रथाची गोष्ट पण महाभारतात आपण वाचलेली आहे. या जयद्रथाचे एक तपस्वी वडील होते, म्हणजे ऋषीमुनी होते आणि खूप तपश्चर्या त्यांनी केली होती. आता तप करणाऱ्यांनी सुद्धा, जेवढे तपश्चर्या करणारे ऋषी असणारे त्यांनीसुद्धा अशा प्रकारची एक शापवाणी करावी हे आपल्याला आश्चर्य वाटतं. त्यांची काय शापवाणी होती तर पुत्रप्रेम अतिशय होतं, जयद्रथावर प्रेम होतं आणि त्यांनी अशी शापवाणी केली की माझ्या जयद्रथाचा जो कोणी वध करेल, त्याचं धड देहापासून कोणी वेगळं करेल आणि ते जमिनीवर पडेल, तर ज्याच्याकडून हे कृती होईल त्याचा वध होईल, त्याचे शिराचे तुकडे तुकडे होतील वगैरे वगैरे, अशी शापवाणी या तपस्वी असणाऱ्या वडिलांनी, जयद्रथाच्या वडिलांनी केली होती. आता हे सगळं भगवंताला माहिती आहे आणि त्यामुळे जयद्रथाला कसं मारावं हा खरा म्हणजे अर्जुनासमोर प्रश्न आहे. अर्जुनाच्या बाणांनी जर का जयद्रथाचं शिर धडापासून वेगळं झालं तर गडबड होईल. त्या अर्जुनाला तिथं हे करायचं नाही आहे. पण मग करायचं काय? काय भगवंतानी युक्तिकृती केली असेल, आपण म्हणतो ना सगळं भगवंत करतो, ते अशा ह्याच्यातून आपल्याला कळतं. तर त्यांनी असं केलं की हा बाण मारला पण अर्जुनाच्या बाणांनी जयद्रथाचं ते जे काही शिरापासून धड वेगळं झालं ते तपश्चर्या करत असणाऱ्या वडिलांच्याच मांडीवर येऊन पडलं आणि तपाला बसलेलं आहेत. पाहिलं तर आपल्या मुलाचं शिर. अत्यंत दुःखी झाले, जणू की आपली शापवाणी काय होती ते विसरले आणि ते शिर त्यांनी जमिनीवर ठेवलं. त्यांनी जमिनीवर ठेवलं आणि त्यांचाच मृत्यू झाला. म्हणजे ज्यासाठी मोठं एवढं केलं होतं त्या तपाच्या सामर्थ्याचा काय उपयोग करावा किंवा काय घडावं हे खरं म्हणजे आश्चर्य वाटतं आपल्याला की अशा 12-12 वर्ष 14-14 वर्ष तप केलं तर अशा प्रकारची शापवाणी. पण या शापवाणीतून सुद्धा म्हणजे आपण म्हणतो ना की वाईट गोष्ट होण्यासाठी पण ह्या तपाचा उपयोग केला. जसं आपण रामायणामध्ये पाहिलं होतं की रामाच्या मृत्यूसाठी यांनी इंग्रजितांनी
जमिनीच्या खाली का यज्ञभूमी तयार केली होती आणि त्या ठिकाणी तो यज्ञ करत होता. का तर या रामलक्ष्मणाला मारावं म्हणून. तर असं वाईट गोष्टी आता त्यांच्या दृष्टीने ती वाईट निघून शत्रूला मारावं असं आहे. तर तपश्चर्याचा उपयोग असा करणाऱ्या सामर्थ्याचा काय होणार. पण भगवंत मार्ग काढतो म्हणतो तसं आहे. आणि भगवंत धडाही देतो. म्हणजे असं वाईट कृत्य करणाऱ्याला स्वाभाविकच धडा देतो. भगवंताचं कामच आहे म्हणजे सज्जनांचं रक्षण करणं आणि दुष्टांना शासन करणं. आणखीन एक भगवंतानी नाव घेतलंच या श्लोकामध्ये कर्णाचं. आता कर्णाचं नाव घेताना पण आपल्या लक्षात असं येईल त्या कर्णाबद्दल आपलं काय झालं आहे की आपण महाभारतातला कर्ण अभ्यासण्यापेक्षा आपण कादंबरीतला कर्ण अधिक अभ्यासला आहे. आणि त्यामुळे आपला थोडासा कर्णाबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आपल्या मनामध्ये असतो. वरदानंद भारतींचं प्रत्येक अध्यायावर पुस्तक आहे आणि मोठ्या त्यांनी वरदानंद भारतींनी म्हणजे अनंत आठवले यांनी आपले विचार जे आहेत ते परखडपणानं मांडलेले आहेत. म्हणजे ते वाचता वाचता असं वाटतं की आपण हे जर सांगितलं ते लोकांना पटेल का. कारण आपण कादंबऱ्या वाचून कर्णाबद्दलचं एक वेगळं स्थान की तो पांडवांमधलाच मोठा आहे आणि मग तो असा तिकडे का गेला किंवा कुंतीचा मुलगा आहे मग कुंती त्याला का नाही सांगितलं वगैरे वगैरे. त्याच्या जन्माबद्दलच्या ज्या कथा आहेत त्याबद्दल एक त्याच्याबद्दल सॉफ्ट आणि अत्यंत उदार असं त्याचं वर्णन. अशामुळे आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी कदाचित एक वेगळा भाव असेल. पण त्यांची महाभारतातली सगळी कथा ही वरदानंद भारतांनी लिहिली आहे आणि ते म्हणाले की हे औदार्य नाही आहे. मग त्यांनी कर्णाविषयी काय बोललं जातं काय म्हटलं जातं ते मृत्युंजय कादंबरी वाचून लोक ठरवतात. मृत्युंजय कादंबरीवरून कर्ण नाही ठरवायचा कारण ती शेवटी कादंबरी आहे. कादंबरीवरून कर्णाचं चरित्र कसं होतं किंवा कर्ण उदार कसा होता याचं वर्णन करायचं नाही. आता हे खरं राधेय काय मृत्युंजय काय या कादंबरी आहेत. आता राधेय ही कर्णाच्या जीवनावरची कादंबरी आहे. पण रणजित देसाईंनी प्रस्तावनेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की हे कर्णाचं चरित्र नाही. त्यांनी असं म्हटलं की या माझ्या कादंबरीमधल्या कर्णाबद्दलची सत्यासत्यता तुम्ही महाभारताचं पुस्तक उघडून करू नका ते शोधू नका. मी मनामध्ये कर्ण कसा असतो प्रत्येक मनामध्ये कर्ण असतो त्याचा आविष्कार कसा होतो याच्यासाठी ते राधेय लिहिलेलं आहे. तर त्यांनी प्रस्तावनेत आपली कादंबरीमागची कल्पना पक्की केली. वरदानंद भारतींनी या श्लोकाचा अर्थ सांगताना आपल्याला सांगितलं की आपण महाभारतातल्या कर्णाबद्दल विचार करूया कादंबरीतल्या कर्णाबद्दल नको. ते म्हणतात की आवडणार नाही तुम्हाला म्हणजे आपल्याला. पण कर्णाचं औदार्य कसं आहे तर टॅक्स वाचवण्यासाठी देणगी देणाऱ्या लोकांसारखं. म्हणजे एकीकडे देणगी द्यायची परंतु ती देणगी का द्यायची तर आपल्याला टॅक्स वाचवायचा आहे. एवढे दिले की इतके % तिकडला आपले टॅक्स वाचेल अशासाठी देणगी देणं. वेगळं देणगी दिल्याचं पण पुण्यपत्रात पडेल आणि आपला थोडा टॅक्स पण वाचेल. वरदानंद भारती थोडं स्पष्टपणाला आपल्याला दाखवून दिलेलं आहे की ही काही देणगी नाही म्हणतायत. देणगी द्यायची असेल तर या हाताचं त्या हाताला कळू नये अशा पद्धतीने द्यायला हवी. असो पण आपण कर्णाबद्दलचा विचार करूया. झालं असं की इंद्रानं कर्णाकडे कवचकुंडल म्हणजे त्याची शक्तीच मागितली. आपल्याला सगळ्यांना महाभारतातली कथा माहिती आहे. आता ह्याच्या मागे काय होतं की कर्णाला दुबळं करणं म्हणजे अर्जुनाला कर्णाशी युद्ध करणं अवघड होतं. अगदी बरोबर आहे. त्यामुळे अर्जुनाचं रक्षण करायला हवं असेल तर या कर्णाच्या बाबतीत विचार करायला हवा. बरं कर्णाची प्रतिज्ञा का होती हे असं जो कोणी मागेल ते देईल अशी त्याची प्रतिज्ञा का बरं होती. त्याला आपण उदार म्हणतो आहे ते का आहे त्याचं कारण पण स्पष्ट होतं. त्यांनी म्हटलं होतं की अर्जुनाचा वध होईपर्यंत मी एकाही माणसाला विनमुख पाठवणार नाही. जो कोणी माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जे काही मागेल ते मी त्याला देईन. कुठपर्यंत अर्जुनाला संपेपर्यंत. म्हणजे अर्जुनाला संपवण्यासाठी जणू काही तो नवस बोलला होता. कर्ण नवस बोलला होता की अर्जुन संपेपर्यंत मी असा दानधर्म करेन. आता असं असल्यामुळे म्हणजे ह्याच्यात त्याचा उदारपणा दिसतो आहे पण तो कशासाठी आहे असं पाहिलं की हे असलं औदार्य काय कामाचं खरं म्हणजे. म्हणून मग काय केलं की इंद्र
ब्राह्मण वेशामध्ये कर्णाकडे आला आहे आणि कर्णाची कवचकुंडल म्हणजे कर्णाची शक्तीच त्यांनी मागितली आहे. पण त्याच्यासुद्धा कसं आहे की कर्ण सूर्यपुत्र आहे आणि सूर्याला माहिती आहे की हा ब्राह्मण वेशात आलेला इंद्र आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे कर्णाला सावध केलेलं आहे की बघ बरं त्याच्याकडून काहीतरी घे. तुला तर कवचकुंडल आता तू येणाऱ्या प्रत्येकाला तो मागेल ते देणार आहेस, त्यामुळे तुला द्यावं लागेल. पण त्याच्याकडून तू असं काहीतरी मागून घे की त्याला तुझी शक्ती तुझ्याजवळ राहील. आणि म्हणून कर्णाने कवचकुंडला तर तो मागायला आला म्हणून द्यायचं ठरवलं. तर जरी हा इंद्र ब्राह्मण वेशात आलेला इंद्र आहे हे त्याला कळलं होतं, तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी तुला ओळखलं आहे, मी तुला कवचकुंडल देईन, पण तू मला तुझ्याजवळ असणारी वासवी नावाची शक्ती दे. आणि ते इंद्राने मान्य केलं. कवचकुंडल कर्णाकडनं घेतली आणि आपल्याजवळ असणारी वासवी शक्ती ही कर्णाला दिली. याचं वर्णन करताना सुद्धा वरदानंद भारतीने इतकं चपकन उदाहरण तुम्हा आम्हाला दिलं आहे. ते म्हणाले, अहो हा बोहारणीसारखा व्यवहार झाला की हो, आमचा जुना कोट घ्या आणि एक पातेलं नवीन द्या. हा जसा पूर्वी बोहारणी यायच्या दारावर आणि आपण करायचो की आपल्याला नको आता जुना झाला आहे कोट, हा देऊन टाकला तरी चालेल आणि मग त्याच्या बदल्यात काय तर आपल्याला एखादं पातेलं ते द्यावं आणि ती बोहारीण द्यायची, असा पण व्यवहार झाला हा की उदार अगदी दाता करण्यासारखा औदार्य असणारा. तरी कवचकुंडली दिली पण ह्या इंद्राकडून मागून घेतलं आणि ती वासवी ही जी वासवी शक्ती दिली आहे तेव्हा इंद्राने ती शक्ती दिली, पण त्याला असं स्पष्टपणाने सांगितलं की ही शक्ती तुला एकदाच वापरता येईल. काय याचं नाव घेत आहे त्याचं आपल्याला कळेल. आणि भगवंताची योजना अशी होती की या पांडवांच्या बाजूला एक दुर्जन किंवा अहंकारी राक्षसी वृत्तीचा असा घटोत्कच होता. तो भीमाचा आणि हिडिंबेचा मुलगा आहे, त्यामुळे हिडिंबेचे काही गुण त्या घटोत्कचामध्ये आलेलेच आहेत. आणि असं असल्यामुळे या घटोत्कचाकडे काही राक्षसी विद्या होत्या. या घटोत्कचाने काय केलं, भगवंतानी घटोत्कचाला असं म्हटलं की कौरवांवर तुझी जी काही राक्षसी मायावी सगळी गोष्ट आहे, प्रभाव आहे, तो मायावी प्रभाव पाडायला सुरुवात कर. आणि मग या घटोत्कचाने कौरवांच्या बाजूला अशा काही मायावी गोष्टी केल्या की तो दिसायचा नाही, पण कुणावरही पटकन मोठा धोंडा त्याच्या डोक्यावर पडायचा आणि तो कौरवांमधल्या सैन्यातला एखादा सैन्य घटोत्कच दिसायचाच नाही. म्हणजे त्यांनी दगड टाकल्यावर त्याला आपण मारू, बाण मारू, अशासाठी काही कौरवांमधले सैन्य काही कमी नव्हतं, पण तो न दिसता या गोष्टी सळो की पळो करून सोडलं होतं कौरव सैन्याला. आणि तिथे मात्र दुर्योधन गडबडला की दुर्योधनाला वाटलं की हे अवघड आहे, असा आपल्या सैन्यातल्या लोकांचा संहार व्हायला लागला, तो दिसत तर नाही, मारायचं कोणाला. लक्षात आलं आहे की हे घटोत्कचाची त्याला माहिती तर सगळी होती, ही घटोत्कचाचीच मायावी विद्या आहे, पण तो दिसत तर नाही आहे. आणि म्हणून दुर्योधन कर्णाकडे येत आहे. कर्ण म्हणाला, नाही ती इंद्राकडनं घेतलेली ती शक्ती आहे, ती मी अर्जुनासाठी ठेवलेली आहे, मला एकदाच ती वापरता येणार आहे आणि त्यामुळे मी ती अर्जुनासाठी ठेवली आहे. तो म्हणाला, अरे आत्ता आपल्या जन्ममरणाचा प्रश्न आहे, आत्ता या भानगडीत तू पडूच नको, आत्ता काय कर तर त्या घटोत्कचासाठी त्या शक्तीचा वापर कर, कारण आपण राहिलोच नाही तर मग तू कधी त्या अर्जुनावर त्या शक्तीचा वापर करणार. आता असं दुर्योधन म्हटल्यावर म्हणजे दुर्योधनाच्या लक्षात आलं की कल्पांत ओढवलेला आहे आपल्यावरती. आता एवढं मोठं संकट आलं आहे की ह्या मायावी घटोत्कचाच्या मायावी गोष्टींपुढे आपलं काही चालणार नाही, मग आपणच राहणार का नाही असा प्रश्न आहे. म्हणून नाईलाजाने या दुर्योधनाकडे असणारी ही इंद्राने दिलेली शक्ती तिकडे खर्च झाली आणि घटोत्कचाला मारलं गेलं. तो तर मेला. आता ही शक्ती एकदाच वापरता येते म्हटलं, त्यामुळे एका अर्थाने पांडवांकडे असणारा हा राक्षसी अहंकारी वृत्तीचा घटोत्कच गेला, पण त्याच्या बदल्यामध्ये अर्जुनाला जे भय होतं ते भयही गेलं. त्या कर्णाकडे असणाऱ्या सगळ्या शक्ती गेल्या. म्हणजे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, जयद्रथ आणि कर्ण ही 4 नावं भगवंतांनी घेतली आहेत आणि अग्निवीरसुद्धा म्हटलं आहे, पण ही 4 किती महत्त्वाची होती. पण यांच्या बाबतीत भगवंत स्पष्ट सांगतो की त्यांना मार, मी त्यांच्या मरणाची योजना केलेलीच आहे. त्या गोष्टी आपण ऐकल्यावर आपल्याला लक्षात आलं असेल की खरंच भगवंताची योजनाच होती. आता हे निमित्तक व्हायचं आहे, फक्त अर्जुन निमित्तक होणार आहे बाण मारण्याचं, परंतु शब्द दिला भगवंतांनी, भिवू नकोस, नक्कीच
तुला युद्धात विजय मिळणार आहे. आता हे जे 32, 33, 34 हे 3 श्लोक आपण अभ्यास आहे. या 3 श्लोकांमध्ये भगवंतानी मी काळ कसा आहे, म्हणजे मीच मृत्यू आहे, मीच सगळं हे करतो, तू नाही मारलंस तरी ते काही जिवंतच राहणार आहेत, म्हणजे ते मरणारच नाहीत असं काही नाही आहे. हे सगळं अर्जुनाला नीट समजावून सांगितलं की काळ मीच आहे, मी मृत्यू आहे, त्यामुळे प्रत्येकाला तो येणारच आहे. त्यामुळे तू नाही मारलंस तरी देखील त्यांचा मृत्यू आहेच, त्यामुळे तू घाबरू नकोस, भिवू नकोस असं सांगितलं. मग अशी मी म्हटलं तसं दुसऱ्या अध्यायामध्ये जो काही प्रश्न पडला होता अर्जुनाला त्याचं उत्तर त्यांनी आता पुन्हा या दोघांची नावं घेऊन पण दिलं आणि निमित्त कसं व्हायचं हे अर्जुनाला सांगितलं. आता हे सगळं भगवंताचं बोलणं ऐकून अर्जुनाची नेमकी काय अवस्था झाली असेल. श्लोक जर सगळा आपण लक्षात घेतला तर आपल्याला वाटेल की अरे खरंच इतक्या या चारी सगळं स्मरण झालं अर्जुनाला की हा जो म्हणतोय ते अगदी बरोबर आहे की ह्या सगळ्या लोकांना मी कसं मारू, तर भगवंतांनी ऑलरेडी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे द्रोणांच्या भीष्मांच्या जयद्रथांचं कर्णम तथा ज्ञानपि योधवीरान. आणि पुढे म्हटलं आहे मया हतास्त्वं त्वं मया हताम, म्हणजे मी त्याला मारलेलंच आहे. मग त्यांना जर हतान असं म्हटलेलं आहे आणि पुढे म्हटलं आहे की यांना तू ठार कर, म्हणजे मी मारलेलंच आहे पण आता तू आपला निमित्त मात्र हो, असं जे काही भगवंतांनी सांगितलं. यावरून अर्जुनाची स्थिती काय झाली असेल हे सगळं आपण आता पटापट गोष्टी सांगितल्यामुळे आपल्याला वाटलं, पण एक क्षणभर आपण असं मनाशी विचार केला की युद्धभूमी आहे, भगवंत समोर उभा आहे, भगवंत अर्जुना समजावून सांगतो आहे की हे सगळं मी करतो आहे, तू काळजी करू नको, तू युद्ध कर. त्यावेळेला त्याला काय वाटलं, एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलीर्वेपमान किरीटी. सगळी आपली माणसं आहेत, आपले आजोबा आहेत, आपले द्रोणाचार्य गुरु आहेत, या सगळ्याला मारताना भगवंत सांगतो आहे. पण अर्जुनाला काय वाटलं हे पाहिलं तर केशवस्य एतत् वचनं श्रुत्वा, एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलीर्वेपमान किरीटी. किरीटी म्हणजे अर्जुन. आणि नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य. या श्लोकामध्ये ना समानार्थी वाटतील असे सगळे शब्द आहेत. एकीकडे पहिलं तर ठीक आहे, केशवस्य एतत् वचनं श्रुत्वा, केशवाचं बोलणं ऐकून 3 श्लोकामध्ये भगवंतानी हे सगळं सांगितलं. हे सगळं बोलणं अर्जुनाने ऐकलं, मात्र तो किरीटी म्हणजे अर्जुन काय झालं तर कृतांजली हात जोडले, नमस्कृत्वा हात जोडले नमस्कार करून, हात जोडणं वेगळं आणि नतमस्तक होणं वेगळं. नम्र झाला आहे, नतमस्तक झाला आहे, प्रणम्य नम्र हो, तिन्ही शब्द एका श्लोकात वापरले. प्रणम्य पण म्हटलं, नमस्कृत्वा पण म्हटलं आणि कृतांजली पण म्हटलं. हात जोडून नमस्कार करून अत्यंत नम्र होऊन काय काय झालं तर नुसतं असं नाही तर वेपबाणः म्हणजे हाताला कंप पण आला आहे. हात जोडलेत पण त्याच्या हाताला कंप आला आहे, भीतीने गांगरला आहे आणि आवाजही सगद्गदम सद्गदीर आवाज झालेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा कृष्णाला आता अर्जुन सांगणार आहे. संजय हे वर्णन करतो आहे, मधला जो श्लोक आहे तो संजयाचा आहे. कृष्णाने हे सगळं सांगितलं आणि अर्जुनाची अवस्था काय झाली आहे ही बरोबर संजयाने टिपली आहे आणि ती तो धृतराष्ट्राला सांगतो आहे. मध्ये जेव्हा संजय उवाच येतं ते केवळ कथा धृतराष्ट्रालाही चालू आहे ती सांगणं. तर भगवंतानी अर्जुनाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. या सगळ्यांना तू मारल्यासारखं कर, ते मरणार आहेतच, तो निमित्त हो असं सांगितलं आणि हे तो धृतराष्ट्राला सांगतो आहे. मग आता संजय युद्धभूमीवर काय चाललं आहे हे त्या आंधळ्या धृतराष्ट्राला सांगतो आहे. ते सांगताना त्याला माहीत आहे की हे जे काही चाललेलं आहे त्यामुळे तू उठ, तू युद्ध कर, तू राज्याचा उपभोग घे, तू भिवू नकोस असं सगळं त्या अर्जुनाला भगवंत सांगतोय. हे सांगताना संजयाला सांगायचं आहे त्या धृतराष्ट्राला की अरे याच्यामधून असं आहे की निश्चितपणानं पांडव विजयी होणार आहेत आणि कौरव मरणार आहे. आता हे सगळ्यासाठी स्पष्टपणानं भगवंत सांगतो आहे ना, त्यामुळे हे परत त्यांनी सांगितलं ते ऐकून अर्जुन कृष्णाला म्हणतो आहे आणि नमस्कृत्वा कृतांजली म्हणजे अर्जुनाची जी अवस्था आहे ती पण संजय धृतराष्ट्राला सांगतायत. खरं तर संजय पांडवांच्या बाजूलाच असायला हवे, म्हणजे सत्याच्या बाजूला असायला हवे, परंतु ही जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे धृतराष्ट्राला हे सगळं सांगतायत.
नाही म्हटलं तरी जी काही सत्याची बाजू आहे तर ती पांडवांच्या म्हणजे पांडवांबद्दलची एक सहानुभूती आहे मनामध्ये संजयाच्या. आणि त्यामुळे हे सगळं तिची सगळी एकंदर परिस्थितीची जाणीव तो संजय धृतराष्ट्र करून देतो आहे. ते करताना असंही कदाचित संजयाच्या मनात असेल की धृतराष्ट्र राजा आहे ना, त्या अजूनही कदाचित वाटलं तर त्याला युद्ध थांबवू शकतं आहे, काही तडजोड करावी, युद्ध थांबवावं, हे तोच करू शकतो, अन्य कोणी करू शकत नाही. याच्यासाठी पण पुन्हा एकदा मनामध्ये संजयाच्या आलं असेल की त्यांनी त्याला हे सगळं सांगावं. अर्थात धृतराष्ट्रावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. संजय काय अर्थाने हे सगळं सांगतो आहे त्याच्या काही त्याचं लक्ष नव्हतं. हे सगळं संजयाजी सांगताना जे शब्द वापरले की भगवंत अर्जुनाला किरीटी म्हणतो आहे किंवा संजय केशव म्हणतो आहे, हे काय आहे तर तो म्हणतो संजय केशव म्हटला, याचा अर्थ काय तर केशव शब्दाचा इथे आपल्याला अर्थ आहे की अतिशय आनंद देणारा, प्रकाशाची किरणं जशी असतात तशी ज्याच्या देहातून आनंदाची किरणच जणू काही बाहेर पडतात असा तो केशव आहे. किरीटी म्हटलं आहे अर्जुनाला सुद्धा, संजय वर्णन करतो आहे ना, त्यावेळी त्यांनी केशव म्हटलं कृष्णाला, अर्जुन म्हटलं किरीटी म्हटलं अर्जुनाला. तर किरीटी म्हणतात सुद्धा की तसं म्हटलं काय सगळ्यांच्याच डोक्यावर मुकुट असतात, मग अर्जुनालाच किरीटी म्हणण्याचं काय कारण तर त्याच्या मागे सुद्धा एक प्रसंग आहे की एकदा अर्जुन इंद्राच्या मदतीला गेला होता. युद्ध होतं राक्षसांची, 2 राक्षस होते, एक कलाय आणि खंज या नावाचे. महाभारतामध्ये एक छोटासा प्रसंग आहे आणि या 2 राक्षसांना ठार करण्याचं काम अर्जुनाने केलं, म्हणून इंद्राने त्याला मुकुट दिला. आणि तो सगळे जरी राजे मुकुट घालत असले तरी याला इंद्राकडून मिळालेला मुकुट असल्यामुळे त्याला मात्र किरीटी असं आणखीन एक नाव अर्जुनाला मिळालं, म्हणजे पराक्रमी असणारा. आता ह्या किरीटी शब्द का वापरला असेल तर त्याचं कारण हेच आहे की एकीकडे ते कृतांजली वेपमानः असं नमस्कृत्वा सगद्गदम, हे सगळी जी काही परिस्थिती झाली आहे अर्जुनाची, आणि एकीकडे त्याला किरीटी मिळाला, एवढा पराक्रमी आहेस तू आणि ही काय तुझी अवस्था, असं कंप का हाताला आहे, वेपमान हा का झाला आहे, नमस्कार करतो आहे पण अर्जुनाच्या हाताला कंप आला आहे, अशी जी अर्जुनाची अवस्था वर्णन केली. एकीकडे शूर आहे, डोक्यावर इंद्राने दिलेला मुकुट आहे वगैरे वगैरे, पण तरी देखील आता आपण थोडा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की एवढा अर्जुन भयभीत होण्याचं कारण काय तर ही संमिश्र भावना आहे. सद्गदित होणं, घाबरणं, हे जे काही अर्जुनाचं वर्णन आहे तर ते आपण जर विचार केला, माऊलींनी ह्या अशा त्याच्या मनाच्या अवस्थेचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. सद्गदित होणं असं जे म्हटलं आहे तर आपल्यालासुद्धा कधी असं होतं तर अनपेक्षितपणानं आपल्या कल्पनेपेक्षा जरा अधिकच किंवा आपल्याला जे आवश्यक आहे त्याच्यापेक्षा काहीतरी जास्तच किंवा आपल्या कल्पनेमध्ये सुद्धा नव्हतं इतकं चांगलं असं जर काही कोणी महत्त्वाची मदत आपल्याला केली तर त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये जो भाव येतो तो व्यक्त करताना आपले शब्द असे थोडेसे शब्द फुटत नाही किंवा आपण सद्गदित होतो असं वर्णन करतो. असा अनुभव आपल्याला असतो की एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपण बोलत असतो तर त्या व्यक्तीबद्दलची जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करताना आपण सद्गदित होतो. तर तसं भगवंताबद्दलची कृतज्ञता अर्जुनाच्या मनात आहे का की किती अर्जुन कृष्ण माझ्यासाठी करतो आहे असं अर्जुनाला वाटतं आहे म्हणून तो सद्गदित होतो आहे आणि त्याचा आवाज अडकतो आहे किंवा शब्द त्याचे फुटत नाही आहेत असं आहे का. खरं तर असं आहे की अर्जुनाचं हे जे 3 श्लोक आहे, भगवंताचं जे 3 श्लोकातलं बोलणं आहे तर आपलं जसं होतं ना की एकदम असं वादळ किंवा गडगडाट वीज चमकली की आपण दचकतो, तसं हे जे काही भगवंताचं बोललेलं ते दचकायलाच होईल. म्हणजे सद्गदित होणं वगैरे नाही पण घाबरायला होणं भीतम शब्द आलाच आहे. आणि आत्ता तर ते भगवंताचे सगळे शब्द जे आहेत किंवा भगवंत 3 श्लोकांनी काय आहे आणि सगळं जे काही आहे ते विश्वरूप बघितलं आहे अर्जुनाने आणि त्यामुळे अर्जुनाला तर सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यावर काय घडेल म्हणजे वादळ पण आहे, विजा पण चमकत आहे, गडगडाट पण होत आहे, असं सगळं असलं तर काय होईल असं कदाचित घाबरल्यासाठी म्हणजे अर्जुनासारख्याला असं सगळं एकत्रित झालं तरच भीती वाटेल ना. तो आम्हाला नुसती वीज चमकली तरी दचकायला होईल, नुसता गडगडाट झाला तरी होईल. अहो काय रस्त्यावरून सायलेन्सर नसलेली गाडी गेली ना
तरी देखील त्या आवाजाने आपण एकदम दचकतो. तर असं सामान्य माणसाला एखादा आवाजसुद्धा पुरतो. हा तर काही 3 श्लोकांमध्ये भगवंताने जे वर्णन केलं आहे अर्जुनासाठी ते पाहता, किंवा विश्वरूप जे काही अर्जुनाने पाहिलं आहे आत्ता या अध्यायामध्ये ते पाहता अर्जुन भीत म्हणजे बरोबर घाबरला असेल ही शक्यता आहे. त्यामुळे तो सद्गतीत का झाला असेल, तो घाबरला का असेल, अर्जुन थरथर कापतो आहे. म्हणजे नुसती भीती नाही, सगळे भाव मनामध्ये दाटून आले. अंतःकरणामध्ये काय नेमकं चाललेलं आहे अर्जुनाच्या, ते एकीकडे विजयासाठी भगवंत त्याला प्रवृत्त करतो आहे की तू घाबरू नको, तू नक्की विजय होणार आहे असं पण सांगतो आहे. त्यामुळे हे सगळे जे काही संमिश्र भाव आहेत, भीतीचे पण आहेत, प्रेमाचे पण आहेत, कृतज्ञतेचे पण आहेत, आदराचे पण आहेत आणि भीती पण वाटते, असं सगळं झालेलं आहे. त्यामुळे तो हात कंप पावतो आहे असं म्हणाला. आता जोडलेले हात आहेत, त्यामुळे त्या कृष्णाबद्दलची आदराची कृतज्ञताची भावना पण व्यक्त होते आहे. सगळ्या भावना अशा अर्जुनाच्या अंतःकरणात साठवून आलेल्या, भरून आलेलं अंतःकरण संमिश्र भावनेने आले आहेत. माऊलीने अर्जुनाची ही अवस्था जी वर्णन केले त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की खरं तर भगवंतावरच्या प्रेमामुळेच हे असं वाटतं आहे. माऊली आपल्याला सांगतात की असं सगळं अर्जुनाचं वर्णन आहे ना, तुम्हीच विचार करा कशामुळे असेल. असं त्याला भीती पण वाटते आहे असं म्हटलं आहे, कंप पण सुटला आहे, पण एकीकडे नमस्कार पण करतो आहे, कृतज्ञता पण वाटत आहे. असं सगळं अंतःकरण त्याचं सगळ्या भावनांनी असं भरून गेलं आहे. पण माऊली स्पष्टपणानं खात्रीपूर्वक आपल्याला सांगतात की तुम्ही विचार करा, हे भगवंतावरचं प्रेमच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग आपल्याला त्याचा एक पुरावा पण मिळतो. कारण आता इथून पुढे जे काही श्लोक आहेत ते सगळे अर्जुन भगवंताची स्तुती करणार आहे. ही जी काही त्याची अवस्था आहे ती संजयाने वर्णन केली आहे आणि आता अर्जुन त्याची स्तुतीच करणार आहे. त्या भगवंत कसा आहे हे वर्णन करताना एकदा भगवंताची कृपा प्राप्त झाली की मग जे काही मुखातून शब्द निघतात ते भगवंताच्या स्तुतीचे निघतात, भगवंताच्या प्रेमाचे निघतात. त्यामुळे आता अर्जुन भगवंताचं त्याच्यावर असणारं प्रेम आणि त्यामुळे भगवंताची स्तुती आता अर्जुन करणार आहे. आपल्याला याची भागवतातली कथा आठवेल की 5 वर्षाचा ध्रुव बाळ होता. आता त्या ध्रुव बाळाला भगवंताची भक्ती वगैरे वगैरे अशा गोष्टी काही त्याला अनुभवल्यावर ते लहान आहे वय त्याचं, त्याला सांगितलं गेलं भगवंताची भक्ती करायची, तुला असं अढळ स्थान हवं आहे ना, मग ते अढळ स्थान तुला देईल भगवंत, तू भगवंताची भक्ती कर. आणि थोडकं नाही तर त्यांनी 6-1 महिने भगवंताची की भक्ती केली, मनापासून केली की मला माझी बाकी काहीच नाही, मला असं अढळ स्थान दे, मला बाकी काही नको. आणि भगवंताने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिलं. खूप आनंद झाला त्याला. आता हा आनंद झाला, पण भगवंताची स्तुती करावी असं काही त्याचं वय नव्हतं, ते की त्याला सुचणं शक्य नव्हतं. मग भगवंताने काय केलं, भगवंताने आपला शंख त्याच्या गालाला लावला आणि गालाला लावल्यावर त्या छोटासा जीव तो 5 वर्षाचा आणि त्या गालाला शंख लागला, मात्र ध्रुवाच्या तोंडातून भगवंताची स्तुती येऊ लागली. आपल्याला भागवतामधली कथा ऐकायला मिळते. आणि तसं झालेलं आहे की अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचा असा भाव आला की प्रतिभाशक्ती अशी सहज जागृत होते. आपण बऱ्याचदा संत मंडळींच्या बद्दल असा विचार करतो की या सगळ्या मंडळींना कसं काय हे जमतं. जनाबाईला, तुकारामाला असे अभंगाच्या अभंग त्यांनी एवढे केले, हे कसं काय जमलं. तर ती भगवंताची जी भक्ती अंतःकरणात असते ती भक्ती अशी काही येते की त्यांची प्रतिभाशक्ती जागृत होते आणि भगवंताची स्तुती करण्याच्या गोष्टी त्यांच्याकडे होतात. जसं मनातले जे भाव आहेत, म्हणजे आपण असं म्हणतो की हे व्यक्त करणं जे आहे ना त्याला आपण स्तोत्र मंत्र असं म्हणतो. आपल्या सामान्य मंडळी या सगळ्याला असं म्हणतात. अर्जुनाचा सुद्धा आता भगवंत म्हणजे अर्जुन आता भगवंताबद्दल स्तुती करणार आहे. पुढल्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं, स्थाने ऋषिकेश तव प्रकेत्या जगत परुष्यत तनुरज्यतेच रक्षांसी भीतानी दिशो द्रवंती सर्वे नमस्यंतीच्या सिद्धसन्नाहा. 3 प्रकारच्या माणसांबद्दलचं वर्णन ह्या श्लोकामध्ये करणार आहे. अर्जुन म्हणतो आहे की खरं तर भगवंताची स्तुती करायला सुरुवात करतो आहे, पण म्हणतो आहे की योग्यच आहे. काय स्थान आहे, काय योग्य आहे, तर तव प्रकीर्त्या, तुझं भगवंता तुझं जे नाम आहे किंवा तुझं काही गुण किंवा तुझं जी काही शक्ती आहे ते सगळं तुझं नामसंकीर्तन, नाम गायचं किंवा तुझी स्तुती करायची.
हे सगळं जग आनंदित होतं. तुझ्या स्तुतीला हे सगळं जग आनंदित होतं. प्रहृष्येत शब्द काय आपण तम प्रकृत जगत प्रहृष्येत, सगळ्या जगाला आनंद होतो. अनुरज्यते म्हणजे ते तुझ्याबद्दल प्रेमही निर्माण होतं. सगळ्या जगाचं साधारणपणानं सामान्यपणानं आपल्याला असं दिसतं की सगळ्यांना तुझ्या नामामध्ये, तुझ्या स्तुतीमध्ये सगळ्यांना आनंद होतो. सामान्य मंडळी अशा भक्तीमध्ये रमतात, खरोखरच भगवंताबद्दल प्रेम मिळालं. पण भीताने रक्षांशी दिशा द्रवंती, पण राक्षस आहेत किंवा दुर्जन जी मंडळी आहेत ती मात्र भयभीत होऊन सगळ्या दिशांनी पळू लागतात. जी तुझ्यावर प्रेम करतात, तुझ्यावर स्तुती करतात, त्यांची ती सामान्य मंडळी सगळी तुझ्याजवळ येतात, भगवंतावरचं प्रेम व्यक्त करतात. राक्षस तुझ्यापासून दूर जातात. आणि आणखीन एक तिसरे असतात, सर्वे सिद्धाच नमस्यन्ते, आणि सगळे जे सिद्ध पुरुष आहेत ते पण तुला नमस्कार करतात. असं या अर्जुनाने भगवंताची स्तुती करताना पहिल्यांदाच 3 प्रकारची मंडळी सांगून टाकली. आता इथून पुढे आपल्याला 10 श्लोक अर्जुन भगवंताची प्रार्थना करणारे, स्तुती करणारे असं आहे. भगवंताला ऋषिकेश म्हटलं अर्जुनाने या ह्याच्यात. आपण यापूर्वी पण ऋषिकेश शब्दाचा अर्थ पाहिला आहे की आपली जी 11 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन, ही सगळीच्या सगळी इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत त्याला ऋषिकेश म्हणायचं. या सगळ्या इंद्रियांवर त्याचं नियंत्रण असतं म्हणून त्याला ऋषिकेश असं म्हटलं. आणि असा हा भगवान श्रीकृष्ण आहे की त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात आहेत. आता अशा इंद्रिय ताब्यात असणाऱ्या भगवंताच्या नामाच्या प्रभावाने, म्हणजे तुझ्या स्मरणानं, तुझ्या भजनाने, तुझ्या नामस्मरणाने सगळ्यांना आनंद होतो. असं अर्जुनाने सांगितलं. अरे तुझं नुसतं स्मरण झालं ना तरी आनंद होतो. आपला अभंग आहे ना की भगवंत खाते नाही, शबरी की तरह खिलाते नाही, असं आपण म्हणतो. मग असं त्या भक्ताच्या प्रमाणे केलं की भगवंत बोललाच त्याच्या भक्तीला, असं आपण म्हणतो. आणि त्यामुळे सामान्य याच्याप्रमाणे सगळ्यांना आनंद असा, तुझी स्तुती केली, तुझं नाम घेतलं, तुझं स्मरण केलं की सगळ्यांना आनंद होतो. सगळे जण तुझ्यावर प्रेम करतात. आणि अशी जी भक्त म्हणजे त्यांच्यावर तू पण प्रेम करतोस, तुझ्यावर ते प्रेम करतात आणि तू पण त्यांच्यावर प्रेम करतोस. आपल्याला सुद्धा हा अनुभव आहे की आपण स्तोत्र म्हणतो, आपण नाम घेतो, आपण प्रार्थना करतो, काय नित्य नैमित्तिक आपल्या काही उपासना असतात, अभंग गातो. ही जी काय ती सगळी भगवंताची स्तुती होते. आता हे अभंग किंवा हे गीत किंवा असं नाम हे कोणी दिलं तर संतांनी दिलं. ज्या कोणी संतांनी अशा प्रकारचं नाम आपल्याला दिलं किंवा ती स्तुती किंवा स्तोत्र आपण म्हणतो, ते स्तोत्र ज्यांनी कोणी निर्माण केलं त्यांच्याबद्दल आपण म्हणतो की त्यांनी हे सिद्ध करून आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे ही जी काही स्तोत्र आपण म्हणतो, मग विष्णू सहस्त्रनाम म्हणतो, रामरक्षा म्हणतो, अथर्वशीर्ष म्हणतो, त्याच्यामध्ये भगवंताची स्तुती केलेली असते. आपण तर अथर्वशीर्ष म्हणताना आपल्या लक्षात येतं की सगळी गणेशाच्या सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे त्या गणेशाच्या शक्तीबरोबर सगुण रूपाचं, सगुणाचं आणि निर्गुणाचं दोन्हीचं वर्णन केलं जातं. आणि ते आपण वाचतो, ते आपण ऐकतो, म्हणतो. हे सगळं का तर या सगळ्याचा अर्थ असा की आपल्याला ते म्हणायला बरं वाटतं, आनंद वाटतो, त्या देवाची स्तुती केली असं वाटतो. कदाचित सगळ्याचा सगळा अर्थ आपल्याला कळतही नसेल तरी देखील आपल्याला ते म्हणायला आवडतं, ऐकायला आवडतं. मग आपण त्याचा अर्थ पण असा लावतो की नाही, सगळा जे अर्थ कळला नाही तरी देखील त्याचा उपयोग आपल्याला होतो. सगळ्या विष्णू सहस्त्रनाम अगदी रोज 1दा 2दा 3दा 5दा म्हणायचा नियम करणारी मंडळी भोवताली असतात. मग या सगळ्यांचं म्हणणं काय असतं की ठीक आहे, आम्हाला सगळा अर्थ नसेल कळत, पण अर्थ जरी आम्हाला कळला नाही तरी देखील त्याचा चांगला परिणाम होतोच. तर दर एकादशीला गीता म्हणावी, दर चतुर्थीला आपण स्तोत्र म्हणतो, नित्यनैमित्तिक आपण काही वाचन करतो. या सगळ्याकडे कधी कधी तर असं होतं की पाठ असल्यामुळे आपण सगळ्या गोष्टी एकीकडे काम करताना म्हणतो सुद्धा. आणि मग एकीकडे आपलं मन आपल्याला सांगतं की भले पूर्ण वेळ आपलं त्याच्यामध्ये लक्ष नाही आहे किंवा ते म्हणत असताना त्याच्या अर्थाकडे लक्ष नाही आहे तरीही हरकत नाही, नेम म्हणून आपण ती गोष्ट करतो आणि त्याचा उपयोग झाल्याशिवाय राहत नाही. अर्जुन आपल्याला ते सांगतं की भगवंता तुझ्या या नामसंकीर्तनाने, तुझ्या या भजनाने किंवा अशा भक्ताचं आणि भगवंताचं प्रेम असं वाढीला लागतं. तुमचा आमचा अनुभव पण तसा आहे. त्यामुळे ही गोष्ट अगदी बरोबर आहे. 3 प्रकारातला एक प्रकार की ज्या प्रकाराच्यामध्ये आपण आहोत त्यावेळी ते आपल्याला मान्य आहे.
आपण जरी नामात मन लागत नाही अशी आपली छोटीशी तक्रार असते, पण त्यावर मग आपली अनुभवी मंडळी सांगतात की अरे नाम घेण्यामध्ये मन लागत नसलं तर ते लिहून काढ, लिहिलं की मन लागेल, नाही तर समूहामध्ये नाम घे तर मन लागेल. असे आपण त्याचे काही पर्याय शोधतो, पण त्या नामामध्ये नाम घेण्यामध्ये आनंद आहे, समाधान आहे, अशा प्रकारचे अनुभव. श्रीराम, श्रीराम म्हणजे शांती, श्रीराम म्हणजे सुख, श्रीराम म्हणजे समाधान, अशा प्रकारचा एक आनंदाचा समाधानाचा अनुभव, प्रसन्न वाटणं, ती जी काही मनाला येणारी शक्ती आहे आणि ती शक्ती त्या भक्ताला प्राप्त होते असं म्हणतो. आणि मग एका अर्थाने असं आहे की असं वेगळं काहीतरी भक्ती करावी असं लागत नाही, आठवण त्याला द्यावी लागत नाही, आपोआप त्या भक्ताला या सगळ्याच्या आठवण चित्त त्याचं प्रसन्न होतं आणि त्या भक्ताला भगवंताचं स्मरण राहतं. संतांच्या बाबतीत आपण असं म्हणतो, कधी कधी असा अनुभव पण येतो की संतांकडे जायचं, आपले प्रश्न असतात पण ते मात्र आनंदी असतात. सामान्य आम्हाला पुष्कळ प्रश्न असतात, पण त्यांच्याजवळ काही रीत्या सगळ्याची उत्तरं त्यांच्या असतात, ते मात्र अत्यंत समाधानी. याचं कारण काय, तर ते मग अशी सुरुवातीला मी जसं म्हटलं की भगवंतानी आपल्याला सत्सद्विवेकबुद्धीला पटेल असं आपलं कर्म चांगलं प्रयत्नपूर्वक चांगलं करायला सांगितलेलं आहे. पण एकीकडे आपल्याला असं पण सांगितलं की सगळं माझ्या हातात आहे. अर्जुना, तू पराक्रमी आहेस, तुझी सत्याची बाजू आहेस, तू युद्ध करायला हवं आहेस असं भगवंत सांगतोच आहे आणि भगवंताची मदतही त्याला आहे, पण करायचं आहेस तूच. आणि म्हणून हे सगळं आपल्या लाडक्या भक्ताला भगवंतानी समजून सांगितलं आहे आणि हे करायचं आहे तूच, मी करणार काहीच नाही, तुलाच करायचं आहे. प्रयत्न तुझेच आहेत, कर्म तुझंच आहे, यश तुला मिळणार आहे, जे काही करायचं आहे ते मीच करणार आहे असं असूनसुद्धा तुला तो करायला सांगतो आहे. हीच गोष्ट आपल्याला याच्यातून समजून घ्यायची आहे की आपण भगवंताचे भक्त आहोत, आपलीही श्रद्धा आहे, पण मग भगवंत आपल्यासाठी काही करणार नाही, करायचं आहे आपल्यालाच. फक्त त्या श्रद्धेचा फायदा एवढाच होईल की जे काही आपण करतो आहे मनापासून करायचं आहे, प्रयत्नपूर्वक करायचं आहे, नक्की यश मिळेल याची ग्वाही पण भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला दिली आहे. आणि समजा प्रयत्न अपुरे झाले, योग्य मार्गाने झाले नाही, आपल्याला आवश्यक असणारं अभिप्रेत असणारं यश मिळालं नाही, तर ती पण भगवंताचीच योजना असते असं आपण समजायला हवं. याच्यासाठी हा सगळा विचार आहे. आता आणखीन एक प्रकारचं म्हणजे हे सगळं का, तर आपल्याला एक आधार हवा असं, आपण जे करतो आहोत ते बरोबर आहे, ते योग्य आहे, याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. म्हणजे जे काही स्तोत्रपठण, पूजा, नामस्मरण, आपली उपासना, हे सगळं आपण करतो आहे, ते करताना आपल्या मनाला आनंद वाटणं आणि हा मार्ग बरोबर आहे असा जो काही आपला अनुभव असतो. आपल्याला माहिती असतं, आपण गाणं म्हणतो, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, तर हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जे खरोखरच आहे, सगळं आहे त्याच्या हातात, पण तरी देखील आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला कोणाचा ते एक आधार लागतो. अर्जुनाला भगवंताचा पक्का आधार होता. आहेस तो सांगतो आहे, समजावून सांगतो आहे, काळजी करू नको, हो पुढे कर. आणि म्हणून तो आता भगवंताची स्तुती करणार आहे. तुम्हाला पण असा अनुभव येतो ना की मग आपण भगवंताची स्तुती करतो, आपल्याला पण हा आनंद मिळाला, समाधान मिळालं की आपण आणखीन. काल दासोमीचे 2 दिवस छान, 10 दिवस कार्यक्रम झाले, खूप छान कार्यक्रम झाले, आनंद वाटला. पुढल्या वर्षी आणखीन जोरात करायचं, ह्यावेळेला काय उणीवा राहिल्या त्या दूर करायच्या, अशा प्रकारचा उत्साह वाढलाच की. म्हणजे जे आपण करतो ते चांगलं झालं की आणखीन काहीतरी त्याच्यामध्ये चांगलं आपल्याला करावं असं वाटतं, हे स्वाभाविक आहे. तसं भगवंताची स्तुती करताना तो म्हणतो आहे की तो एकीकडे त्याच्या करणारे, त्याची अपेक्षा काय आहे ते सांगणारे, ते प्रार्थना करणारे, पण भगवंताची स्तुती करून आपल्याला नेमकं भगवंताकडून काय हवं आहे ते सांगणार आहे. अजून म्हणतो, तुझ्या स्तुतीनं सज्जनांना तर सज्जन तर आनंदित होतातच, तर मग प्रकीर्त्या म्हटलं, जगत परुष्यती. तुझं स्तुती सुबन गायली ना, तुझी स्तुती केली ना की सगळ्या जगाला आनंद होतो, भक्त सगळे आनंदित होतात. आणि मग अशी म्हटलं तसं दुर्जन घाबरतात, राक्षस घाबरतात. आता असुरा हा कोण असतात, राक्षस कोण असतात, याची पण व्याख्या अनेकदा आपण ऐकली आहे. आसुसू, मग अशी जर ऋषिकेश पाहिलं तसं आसुसू याचा अर्थ आसुसाला म्हणते, म्हणजे हे असुरा जे आहे ते त्या इंद्रिय भोगामध्ये रमणारे असतात. मग अशी आपण पाहिलं ऋषिकेश कसं आहे, तर सगळ्या 11 इंद्रियांवरती त्यांनी ते जिंकलेली आहेत, इंद्रिय ताब्यात ठेवलेली आहेत. त्याच्या उलट आहे की ह्याची सगळी इंद्रिय, राक्षस कोण आहेत, तर त्यांची जी इंद्रिय आहेत ती भोग लालसा करणारी आहेत, ते इंद्रिय भोगामध्ये रमणारी आहेत. त्यामुळे त्यांना ते स्तोत्र, नामस्मरण, भगवंताची स्तुती, हे सगळं काही त्यांना आवडत नाही, ते दूर पळून जातात, ते त्या
भगवंताच्या स्तुतीबितीला काही मान्यता देत नाहीत. त्याला माहीत असतं की आपण हे जे काही करतो आहे ते बरोबर नाही. माहीत नसतं असं बघा राक्षसी पर्वती दुर्योधनाला काही माहीत नव्हतं असं नाही की. दुर्योधनाच्या बाबतीत नेहमीचा आपला श्लोक आहे की तो म्हणतो जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. पाठ झाले आपल्या आता. दुर्योधनाने स्पष्ट सांगितलं की धर्म म्हणजे कर्तव्य काय आहे ते मला चांगलं माहिती आहे, पण मला ते करावंसं वाटत नाही. आणि जानामि अधर्मम, काय चुकीचं आहे ते पण मला कळतं, पण न च मे निवृत्ती, त्याच्यापासून मी दूर जाऊ शकत नाही. म्हणजे जे नको आहे तेच मी का करतो, तर तसंच माझी प्रवृत्ती आहे. आणि कळत असूनसुद्धा, जसं दासबोधामध्ये आपण पढतो मूर्ख समासामध्ये अनेक उदाहरणं घेतली, तसंच आहे की दुर्योधनाला कळत नाही. म्हणजे राक्षसांना आपण चुकीचं वागतो आहे, आपण भोग भोगतो आहोत, आपण इंद्रियांच्या आहारी जातो आहोत, हा त्यांचा स्वभाव आहे आणि तो चुकीचा आहे हे कळत नाही अशातला काही भाग नाही. पण त्याला ते बदलायचं नसतं, त्यातच आनंद आहे असं त्याला वाटतं. आणि त्यामुळे असुर जी मंडळी आहे, दुर्जन मंडळी जी आहेत ती आहेत सगळी जी दुर्योधनासारखी माणसं जी आहेत ती काही अशी सत्संगामध्ये रमणारी नाहीत. पण मात्र त्यांच्याबद्दल आपल्याला असं म्हणता येईल की थोडा का होईना जर का ती मंडळी या सत्संगामध्ये आली तर ती बदलतात. बदलत नाही तशातला काही भाग नाही, पण त्याला बदलायचं नसतं म्हणून ती बदलत नाही. आणि असं आहे ना की सगळ्या वाईट गोष्टी भगवंताला घाबरतातच. भगवंत जिथे आहे तिथे वाईट गोष्टी येतच नाहीत ना. सूर्य जिथे आहे तिथे अंधार येतच नाही. तसं आहे. त्यामुळे हे राक्षसी प्रवृत्तीची जी मंडळी आहेत ती ह्या भगवंतापाशी येत नाहीत. आपल्याला लहानपणी कसं असतं ना, आजी आपल्याला लहानपणी सांगायची, कोकणामध्ये किंवा खेड्यात राहणारी जी मंडळी आहेत त्यांना हा अनुभव आहे की रात्री कंदील वगैरे घेऊन जायला लागायचं, काळोखात हात धुवायला जायचं असलं बाहेर तरी जर अंगणात जायचं तर भीती वाटायची. मग दरवेळेस कोण आपल्याबरोबर येणार आहे, मग काय करायचं, तर काही नाही रे रामाचं नाव घ्यायचं की काही नाही भीती वाटत, देवाचं नाव घेऊन जायचं. असा एक रकळत संस्कार आपल्यावरती होता की जिथे भगवंताचं नाव आहे तिथे भीती नाहीच असं वाटतं. तर तसं आहे की भीती वाटण्यापूर्वीच नाम घ्यायला सुरुवात करायची की तो भगवंत आपल्याबरोबर आहे. इथे जसं नामस्मरणानं सद्गतीत होणं म्हणजे काय, तर नामस्मरणानं आनंद होतो, नामस्मरणानं समाधान होतं. आणि म्हणून ते जे काही सद्गतीत होणं आहे, भरून येणं आहे, भक्तिभावानं नम्रता ज्याच्यामध्ये आहे, भगवंत असं म्हणतो आहे की म्हणजे माऊली जे म्हणतात की तुम्ही ठरवा, ते तुम्ही ठरवा तर भगवंताची स्तुतीच त्याला करायची आहे. भीतम शब्द वापरला असला, असं अर्जुनाचं सगळं झालं आहे असं संजय जरी वर्णन करत असला किंवा असं झालं बाबा की एकीकडे त्याचा कंप पावत आहे, हात घाबरला आहे, पण तरी देखील असं का घडलं आहे, तर केवळ भगवंतावरच्या प्रेमामुळे असं घडलं आहे असं ते आपल्याला सांगतात. आणि तिसरं जे वर्णन केलं की सिद्ध आहे. आता सिद्धचं जे लोक आहेत त्यांचा प्रश्नच नाही आहे. सगळे सिद्धांचे जे समूह आहेत, ऋषीमुनींचे जे समूह आहेत ते तुला नमस्कार करतातच आहेत. ह्या पहिल्या श्लोकापासून आता भगवंताची स्तुती व्हायला सुरुवात झालेली आहे. या स्तुतीनंतर म्हणजे आता ह्या 11व्या अध्यायाचं हे आपल्याला खूप गोष्टी ह्या 11व्या अध्यायात राहिल्या. विश्वरूप पण आपण पाहिलं आणि त्या विश्वरूपानंतर अर्जुनाची आता स्थिती पाहिली आणि संजय वाच्यानंतर लगेच सरळ 10 श्लोक म्हणजे 35व्या श्लोकानंतर आपल्या लक्षात येईल आता अर्जुन बोलायला सुरुवात आहे 36व्यापासून. तर हे सगळे जवळ 36 ते 46पर्यंत जे श्लोक आहेत, 46पर्यंत ते सगळे भगवंताची स्तुती करणारे श्लोक आहेत. आणि नुसती स्तुती नाही तर काय नेमकं भगवंताचं या अर्जुनावरचं प्रेम आहे ते आपल्याला प्रत्येक वेळेला दिसणार आहे. ह्या 10 खरं तर आपल्याला सुद्धा हे 10 श्लोक पाठ करायला लागले. सगळ्या विश्वरूपाच्या दर्शनाच्या श्लोकाचा विचार न करता आपण जर म्हटलं की अर्जुनाने भगवंताची स्तुती काय केली किंवा इतकी जी काही अवस्था संजयाने वर्णन केली त्याचं कारण माऊलीने आपल्याला सांगितलं की केवळ भगवंतावरचं अर्जुनाचं असणारं प्रेम. यामुळे दिसायला काय दिसलं, अत्यंत भयभीत होऊन तो प्रणाम करतो आहे, म्हणजे संजयाचं वर्णनच आहे. ते शब्द वाचला की असं वाटतं की ही पण त्या धृतराष्ट्राला सांगण्यासाठी ही गोष्ट होती
संजय धृतराष्ट्राला सांगतो की जेव्हा यांनी वर्णन असं केलं की समोर भीष्माचार्य द्रोणाचार्य आहेत, यांना तू कसं मारायचं आहे, की यांचं मी मारलेलंच आहे, तुला कसं करायचं आहे, हे सगळं सांगताना हे अर्जुनाच्या मनाच्या कसं विरुद्ध आहे की अर्जुनाला मनाने करायचं नाही आहे, मारायचं नाही आहे. आणि ह्याच्यासाठी संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे. मग असे म्हटलं की खरं तर संजय इतका साधा माणूस आहे की संजयला अजूनही असं वाटतं आहे की ह्यांनी हा राजा आहे तर धृतराष्ट्राने हे युद्ध थांबवावं, काहीतरी समेट घडवलं, असं काहीतरी करावं, म्हणजे हे सगळं जे काही आहे ते थांबेल. परंतु अंध धृतराष्ट्र असणाऱ्यांनी आपल्या पुत्रप्रेमाने तो अंध झालेला आहे, त्यामुळे त्यांनी हे ऐकलं नाही आहे. पण म्हणून आपल्याला संमिश्र भावना त्याच्यात दिसल्या. आणि मग मात्र अर्जुनाने जे काही स्तुती करायला सुरुवात केली आहे. आता पुढे तत्त्वज्ञान येणार आहे की हा भगवंत कसा आहे, तर ब्रह्माचा आदी कारण आहे. दिसायला आपल्याला तो आत्ता सगुण रूपामध्ये आलेला आहे, बरोबर, पण काळ म्हणून त्याचं वर्णन तर त्यांनी जसं केलं तसं आपल्याला दिसणार आहे की आदी कारण ते आहे. आणि आदिकाळ असणाऱ्या त्याला छान उपमा दिली आहे, जगन्निवास वगैरे म्हटलं आहे, तर त्याचं नाम घ्यावं, त्याचं गुण गावे, त्याची स्तुती करावी. आणि ती स्तुती अर्जुन आता कशी करणार आहे ती आपल्याला ऐकायची आहे, पण आपण ती पुढल्या याच्यापासून ठेवूया. आज मुद्दामच मी थांबले एवढ्यासाठी की या संजयाच्या श्लोकानंतर अर्जुन स्तुती करणार आहे आणि त्याच्या आधीचे जे 3 श्लोक आहेत ते पुन्हा एकदा आपण अभ्यासूया. भगवंतानी स्वतःची ओळख जणू काही स्वतःच दिली आहे. भगवंतानी मी कोण आहे असं सांगितलं आहे. तर ते 3 श्लोक, मग संजयाचा 1 श्लोक आणि अर्जुनाची आता स्तुती सुरू होणार, असा सगळ्याचा एकदा एकत्रित आपण अभ्यास करू आणि मग पुढल्या वेळेपासून या अर्जुनाने केलेली भगवंताची स्तुती ऐकूया. धन्यवाद.